नमस्कार मंडळी, मी रमेशचंद्र बागुल तथा बाळासाहेब बागुल आणि आपण पाहत आहात सार्वजनिक वार्ता। आज आपण बोलणार आहोत सध्या देशभरात चर्चेत असलेल्या एका महत्त्वाच्या विषयावर, पॅन 2.0 प्रकल्प। केंद्र सरकारने नुकताच या मोठ्या डिजिटल बदलाला मंजुरी दिली आहे। नेमकं काय आहे हा प्रकल्प, तुमच्या जुन्या पॅन कार्डाचं काय होणार आणि तुम्हाला आत्ताच काही करायची गरज आहे का? चला सविस्तर जाणून घेऊया। नंबर 1, पॅन 2.0 म्हणजे काय? सर्वप्रथम पॅन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर, आयकर विभागाकडून दिला जाणारा 10 अंकी अल्फा न्यूमेरिक नंबर। केंद्र सरकारने सुमारे 1435 कोटी रुपयांच्या खर्चातून पॅन 2.0 हा प्रकल्प मंजूर केला आहे। हा प्रकल्प म्हणजे सध्याच्या पॅन आणि टॅन प्रणालीचं आधुनिक आणि पूर्णपणे डिजिटल रूपांतर आहे। याचा मुख्य उद्देश काय? करदात्यांना अधिक जलद सेवा, प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन, डेटा अधिक सुरक्षित, बनावट कागदपत्रावर आळा। म्हणजे हा केवळ कार्ड बदल नाही, तर संपूर्ण सिस्टीमचा अपग्रेड आहे। नंबर 2, पॅन 2.0 मध्ये नवीन काय असणार? आता पाहूया या प्रकल्पातील महत्त्वाचे वैशिष्ट्ये। नंबर 1, डायनॅमिक QR कोड। नवीन पॅन कार्डावर एक डायनॅमिक QR कोड असेल। हा कोड स्कॅन केल्यावर तुमची रिअल टाइम KYC माहिती लगेच दिसेल। याचा फायदा काय? बनावट पॅन कार्ड लगेच ओळखता येईल, बँका आणि फिनटेक कंपन्यांना पडताळणी सोपी होईल, फसवणुकीचे प्रकार कमी होतील। नंबर 2, पूर्णपणे पेपरलेस प्रक्रिया। नोंदणी पासून ते नाव बदल, पत्ता बदल किंवा इतर दुरुस्ती सर्व काही ऑनलाईन होणार। आता फॉर्म भरून पोस्टाने पाठवण्याची गरज नाही, डिजिटल अपलोड आणि डिजिटल व्हेरिफिकेशन एवढाच। नंबर 3, एकच युनिफाईड पोर्टल। आधी पॅन आणि टॅन साठी वेगवेगळी संकेतस्थळे होती, आता सर्व सेवा एकाच पोर्टलवर उपलब्ध होतील। यामुळे वेळ वाचेल, गोंधळ कमी होईल, प्रक्रिया सोपी होईल। नंबर 4, मोफत ई पॅन। नवीन पॅन किंवा अपडेट केल्यावर तुम्हाला ई पॅन मोफत ईमेलवर मिळेल, PDF स्वरूपात डाउनलोड करून वापरता येईल। नंबर 3, जुन्या पॅन कार्डाचं काय होणार? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। तुमचा पॅन नंबर बदलणार नाही, सध्याचं पॅन कार्ड पूर्णपणे वैध राहील, ते बदलणे अनिवार्य नाही। म्हणजेच घाई करण्याची अजिबात गरज नाही। जर तुम्हाला QR कोड सारखी नवीन सुविधा हवी असेल किंवा तुमच्या माहितीत बदल करायचा असेल तर तुम्ही पॅन 2.0 साठी अर्ज करू शकता। नंबर 4, याचे फायदे कोणाला? करदात्यासाठी माहिती अपडेट करणे सोपे, प्रक्रिया जलद, ई पॅन मोफत, बँका आणि फिनटेक कंपन्यांसाठी डेटा व्हेरिफिकेशन जलद, कर्ज मंजुरी प्रक्रिया वेगवान, खाते उघडणे सोपे। सुरक्षेच्या दृष्टीने पॅन डेटा अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी सुधारित तंत्रज्ञान, फसवणूक आणि बनावट कागदपत्रावर नियंत्रण। नंबर 5, अर्ज कसा करावा? जर तुम्हाला नवीन कार्ड घ्यावायचे असेल किंवा रिप्रिंट हवी असेल तर तुम्ही खालील अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता। आता पहिली वेबसाईट आहे NSDL आणि दुसरी वेबसाईट आहे UTI, इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिस लिमिटेड। ई पॅन मोफत मिळेल। फिजिकल कार्ड हवे असल्यास सुमारे 50 रुपये शुल्क लागू शकते। शेवटचा महत्त्वाचा सल्ला, सध्या घाई करण्याची अजिबात गरज नाही। तुमचं जुनं पॅन कार्ड पूर्णपणे चालू राहणार आहे। हा प्रकल्प म्हणजे भविष्यातील डिजिटल सोयीसाठी केलेली सुधारणा आहे, जबरदस्तीचा बदल नाही। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि सार्वजनिक वार्ता चॅनल सबस्क्राईब करा. मी रमेशचंद्र बागुल पुन्हा भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद मंडळी.